नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. प्रतिमाची तब्येत खराब झालेली असते, त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. डॉक्टर त्याचे रिपोर्ट अश्विनीला दाखवतात. सगळेजण खूप घाबरलेले असतात. प्रतिमा त्यांना काय झालं आहे असं सायली काळजीनेच विचारते. तेव्हा अश्विन रिपोर्ट पाहून सांगतो की तिचं हिमोग्लोबिन खूपच कमी होत चाललं आहे आणि असंच जर होत राहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. सगळेजण आता घाबरलेले असतात. यावरती काय उपाय आहे असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा अश्विन म्हणतो की रक्त चढवावं लागेल. डॉक्टरसुद्धा हो असं म्हणतात, पण यांचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे, खूपच रेअर आहे आणि हॉस्पिटलमध्ये ते ब्लड शिल्लकसुद्धा नाही आहे. रविराज म्हणतो शोधायचं कशाला पाहिजे, तन्वी देईल ना तिच्या आईला रक्त, तेवढं तर ती करू शकते तिच्या आईसाठी. तन्वीचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्हच आहे, आम्ही लहान असताना चेक केलं होतं. अश्विन म्हणतो मग तर प्रॉब्लेमच नाही, तन्वीला आत्ता मी लगेच फोन करून बोलावून घेतो आणि ती लगेच रक्त देईल. तो आता तन्वीला कॉल करतो आणि फोन स्पीकरवर टाकायला सांगतो. तन्वीसुद्धा फोन स्पीकरवरती टाकते. तेव्हा अश्विन म्हणतो की तन्वी, तू आत्ता जशी असशील ना तशी लगेच हॉस्पिटल निघून ये, कारण प्रतिमा आत्याला ब्लड द्यायचं आहे आणि तुझं ब्लड ग्रुप आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप एकच आहे. अश्विनला लगेच फुशारक्या मारायच्या म्हणून तन्वी म्हणते हो, माझी आई आहे ना, मग माझं आणि तिचं रक्त एक असेलच ना. तेव्हा अश्विन म्हणतो असं काही नसतं, रविराज काकांनी लहानपणीच तुमच्या रक्तांची टेस्ट केली होती, तेव्हा कळालं की तुझं आणि प्रतिमा आत्याचा रक्तगट सेम आहे. आता प्रियाला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो, मी रक्त द्यायला येऊ का असं ती पुन्हा विचारते. तेव्हा तन्वीला अश्विन म्हणतो अगं हे काय विचारणं झालं का, तूच रक्त देणार ना आणि आणखी कोण देणार आहे, त्यामुळे तू आता कसलाही विचार करू नको, लवकरात लवकर इथे ये, पुढच्या 15व्या मिनिटाला तुम्हाला इथं हवी आहेस. आता मात्र तन्वी विचारात पडते. तेव्हा प्रताप म्हणतो अगं कसला विचार करतीयेस, लवकर निघ जा. अशा वेळी एक एक सेकंदसुद्धा महत्त्वाचा असतो, तुला माहीत नाही आहे का. प्रिया मात्र विचारात पडते की जर मी तिथं जाऊन ब्लड द्यायला गेले आणि त्यांना जर माझा ब्लड ग्रुप वेगळा कळाला तर मग मात्र सगळंच संपलं. आता काय करावं हा प्रश्न तिच्यापुढे असतो, पण सगळ्यांच्या फोर्समुळे तिला तिथून घरातून निघावं तर लागणारच असतं. आता इकडे सगळ्यांना शंका असते की प्रिया वेळेवर येईल का रक्त देण्यासाठी, पण अश्विन सगळ्यांची समजूत काढतो. असं नाही करणार ती, तिला तिच्या आईची काळजी आहेच ना, तन्वी येईल, मी तिला फोन केला आहे असं तो सर्वांना सांगतो. पण सायलीचं असं मत असतं की प्रिया जर नाहीच वेळेवर आली तर मग आपल्याकडे दुसरा ऑप्शन असायला हवा ना, त्याच्यामुळे आपण सगळीकडे चौकशी करायची का. तेव्हा अश्विन म्हणतो की मी सगळीकडे चौकशी करून झालेली आहे. आता सायली काचेतून प्रतिमाला पाहत असते आणि त्यावेळेस तिला मागचे सगळे क्षण आठवू लागतात. ती खूप इमोशनल झालेली असते. आता इकडे सुभेदारांच्या घरी काही वेगळी परिस्थिती नसते, सगळ्यांनाच खूप काळजी लागून राहिलेली असते आणि त्यावेळेस कल्पना म्हणते मी सायलीला फोन करून विचारते की नेमकी प्रतिमाची तब्येत कशी आहे. आता ती फोन करून सायलीला विचारते. तेव्हा सायली हॉस्पिटलमधली सगळी परिस्थिती सांगते आणि प्रतिमाकडून सायलीला कळतं की प्रिया बऱ्याच वेळाची हॉस्पिटलला येण्यासाठी निघाली आहे, पण ती इतक्यात पोहोचली कशी नाही हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. आता सायली अर्जुन आणि अश्विनला सांगते की प्रिया तर बऱ्याच वेळाची निघालेली आहे. आता सगळेजण काळजी करू लागतात, कारण प्रिया वेळेत जर आली नाही तर प्रतिमाचं वाचणं अवघड असतं. आता सायली प्रतिमा शेजारी बसते आणि प्रतिमा तिच्याशी काहीतरी बोलायचा प्रयत्न करते. सायली तिला धीर देते की अजिबात तुम्ही बोलू नका, कारण आणखी तुम्हाला अशक्तपणा येईल, धाप लागेल ना, त्यामुळे तुम्ही शांतपणे झोपून राहा. आता प्रिया काही वेळेवर आलेली नसते, सगळेजण काळजीमध्ये असतात. अश्विन पुन्हा तिला कॉल करण्याचा प्रयत्न करतो. आता प्रिया गाडीत बसलेली असते आणि वारंवार अश्विनच्या फोनला ती कंटाळलेली असते. काय करायचं आणि काय उत्तर द्यायचं असा प्रश्न तिला असतो. अश्विन इकडे विचार करतो की ही फोन का उचलत नाही आहे, किती फोन करतोय मी तिला, आता तर फोनसुद्धा लागत नाही आहे. खरं तर प्रियानेच फोनचा त्रास नको म्हणून तिने फोन स्विच ऑफ केलेला असतो आणि आता डाजकाचं गाव आहे ना, तिला हॉस्पिटलमध्ये जावंच लागणार असतं. सायली प्रतिमाला धीर देण्याचा प्रयत्न करत असते, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. अश्विन मॉनिटर पाहतो तेव्हा त्याला कळतं की प्रतिमा आत्याची तब्येत खूपच खालावत आहे. आता मात्र सगळ्यांनाच खूप भीती वाटू लागते. प्रिया जर वेळेत आली नाही तर काय करायचं. अर्जुन तिच्यावरती खूप चिडलेला असतो.
खरं तर रविराजलासुद्धा या सगळ्याचा खूप राग आलेला असतो. अश्विन वारंवार कॉल करतो पण प्रियाचा फोन काही लागतच नाही. अर्जुन खूप चिडतो पण सायली त्याला शांत बसायला सांगते. आता अर्जुनला कल्पनाचा कॉल येतो आणि अर्जुन सांगतो की अजूनही प्रिया इथे हॉस्पिटलला आलीच नाही आहे. कल्पनालासुद्धा आश्चर्य वाटतं. अरे तिला इथून निघून अर्धा ते पाऊण तास झालं, अजून कशी नाही पोहोचली. आता अर्जुन कल्पनाची समजूत काढतो आणि तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय ते, असं म्हणून फोन ठेवतो. सगळेजण काळजीमध्ये असतात. सायली म्हणते आपण कुठून तरी ब्लड अरेंज होते का बघायला पाहिजे ना. तेव्हा नर्सकडून कळतं की मुंबईमध्ये हे ब्लड शिल्लक आहे पण इतका वेळ त्यांच्याकडे नसतो. तेवढ्या वेळामध्ये खूप उशीर होईल असं अश्विन सांगतो. तेव्हा अचानकपणे अर्जुनला आठवतं, सायली तुला आठवते का तू जेव्हा एकदा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतीस तेव्हा कुसुमताईला प्रतिमा आत्या भेटल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं तुला प्रतिमा आत्यांनीच रक्त दिलं होतं, म्हणजे तुझं आणि प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुप एकच आहे. तेव्हा सायलीलासुद्धा तो मागचा क्षण आठवतो आणि ती म्हणते हो आठवते मला, म्हणजे अश्विन भाऊजी माझं ब्लड ग्रुप एकच आहे ना, मग तुम्ही माझं चेकिंग करा आणि माझं रक्त द्या. तेव्हा रविराजसुद्धा म्हणतो हो मलाही आठवते, प्रतिमानेच सायलीला रक्त दिलं होतं, दोघींचं रक्तगट एकच आहे. आता सगळ्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला असतो आणि सायली लगेच रक्त देण्यासाठी जाते. अश्विन म्हणतो अगोदर आपण तुझं ब्लड ग्रुप चेक करू आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करू. आता इकडे प्रिया हॉस्पिटलमध्ये येते आणि एक फॉर्मॅलिटी म्हणून रिसेप्शनवरती प्रतिमा किल्लेदार कुठे आहेत असं विचारते. तिला कळतं की ICUमध्ये आहेत, पण आता ती काही तिकडं जायची रिस्क घेत नाही. ती स्वतःशीच म्हणते की बरं होईल ही प्रतिमा मी जाण्या अगोदरच मेलेली असेल. आता अश्विन सांगतो की सायली वहिनीचा ब्लड ग्रुप प्रतिमा आत्याच्या ब्लड ग्रुपशी मॅच झालेला आहे. आता रविराजला खूप मोठा धीर मिळतो. सायली प्रतिमा आत्याला ब्लड देते. आता सायलीचा सगळा जीव प्रतिमा आत्यामध्ये अडकलेला असतो. अर्जुन तिला अगदी सगळं व्यवस्थित आहे असं खुणावतो आणि बाहेर येऊन कल्पनाला कॉल करून सांगतो की प्रतिमा आत्याला सायलीने ब्लड दिलेला आहे. दोघांचाही ब्लड ग्रुप मॅच झाला आणि त्यामुळे आता प्रतिमा आत्याची तब्येतसुद्धा स्टेबल आहे. हे सगळं प्रिया गुपचूप ऐकते आणि खुश होऊन मनातच म्हणते बरं झालं, मी लपून बसल्याचा फायदा तरी झाला. आता माझा ब्लड ग्रुप वेगळा आहे हे कोणालाच कळणार नाही. आता इकडे प्रतिमाची तब्येत हळूहळू सुधारत असते. अश्विन म्हणतो सायली वहिनी अगदी वेळेवर प्रतिमा आत्याला ब्लड मिळालं म्हणून सगळं शक्य झालं आहे. तितक्यात प्रिया त्या ठिकाणी येते. अश्विन तिच्यावरती खूप चिडतो, कुठं होतीस तू, मी तुला किती कॉल करत होता, तुझा मोबाईलसुद्धा स्विच ऑफ येत होता, ही वेळ आहे का यायची, तुला माहिती होतं ना की ब्लड अर्जंट लागतं आहे म्हणून. तेव्हा प्रिया नको ती मूर्खासारखी कारणं देत बसते. अरे तू कुठं सांगितलं होतंस कुठल्या हॉस्पिटलला यायचं, मग मी सगळे हॉस्पिटल चेक करत होते, माझे नंतर मोबाईलच सायलेंट होता, त्यानंतर तो स्विच ऑफ झाला, अशी वेळेसारखी काहीही कारणं देत असते. आणि या सगळ्यांवरती सायली अर्जुनचा काही विश्वास बसत नाही. अश्विन सांगतो की ब्लडची व्यवस्था झाली आहे. त्यानंतर प्रिया लगेच रडायचं नाटक करते. माझी आई, तिला मला रक्त द्यायचं होतं, असंच तिचे नाटकं चालू असतात. अश्विनला हे सगळं खरं वाटतं आणि प्रिया रडू नकोस असं तो तिला समजावतो. इकडे अर्जुन आणि सायली घरी आल्यानंतर विचार करतात की प्रियाने मुद्दाम वेळ मारून नेली असंच वाटतंय, कारण तिने प्रतिमा आत्याला रक्त द्यायला हवं होतं. अशी कुठलीच मुलगी असेल की ती अशा वेळी वेळेवर पोहोचणार नाही. अर्जुन म्हणतो मलाही तीच शंका येते, म्हणजे या सगळ्याचा संबंध नागराजच्या कोड्याशी असू शकतो, म्हणजे त्याने घातलेले सगळे कोड्याचं उत्तर आपलं प्रियापर्यंतच येऊन पोहोचतं. आता दोघेही ठरवतात की त्यांच्या लक्षामध्ये आलेले सगळे पॉईंट ते एकदा कागदावरती लिहून काढणार. अर्जुन जसं सांगतो त्याप्रमाणे सायली डायरीमध्ये सगळे पॉईंट लिहित असते. तितक्यात तिला कल्पना आवाज देते म्हणून ती डायरी घेऊन तशीच खाली येते आणि कल्पना तिला धुलीवंदनासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी करायला सांगते. त्याच वहीमध्ये ती यादीसुद्धा करते. अगदी दोघीही खुश असतात. मात्र पाठीमागे प्रिया तिथेच उभी असते. खरं तर तिला त्यांच्या गप्पा ऐकायच्या असतात. त्या दोघीही तिथून निघून गेल्यानंतर प्रिया ती डायरी उचकून पाहते. त्याच्यामध्ये तिचं स्वतःचंही नाव असतं आणि माझं नाव या सायलीने डायरीमध्ये का लिहिलं असेल, नेमकी हिचं काय चाललं आहे
हा प्रश्न तिला पडतो. ती खूपच घाबरते आणि त्या डायरीमधलं ते पान ती फाडून टाकते. इकडे अर्जुन म्हणतो, चल पुढचा मुद्दा आपण हा लिहूयात, की तितक्यात सायली म्हणते, अरे मी वही तर खालीच विसरले. आता सायली जेव्हा खाली येते, ती नोटबुक चेक करते, त्यावेळेस त्याच्यामध्ये ते पानच नसतं. ती सगळे पानं शोधते आणि मग तिच्या लक्षात येतं की या ठिकाणी प्रियासुद्धा होती. म्हणजे प्रियानेच ते पान फाडलं, हा तिचा संशय खरा होतो. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्जुन आणि सायली प्रियाचा ब्लड ग्रुप चेक करण्यासाठी एक युक्ती लढवतात. अन्नपूर्णा ट्रस्टतर्फे ते एक रक्तदान शिबिर आयोजित करतात, ज्यामध्ये प्रियालाही रक्तदान करावंच लागणार असतं. तर प्रेक्षकांनो, अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.